राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि नीच दुनियेमध्ये, अति नीच दुनियेमध्ये सुद्धा आपलं स्वागत आहे. हो झाला देशव्यापी आकांत, अजून कान ये भगवंत. अशी परिस्थिती येणार आहे. आणि भगवंत जरी नाही आले तरी AI-3 ॲटलस आले. एक आहे, आता 2 दिसल्यात. बघा काय काय होत आहे अजून. ती मग ती एलियन्स आहेत का देव आहे का कोण आहे, सगळं होईल. पण 2026ला 30% लोक कमी होतील, मी गॅरंटेड सांगतो. दुसरी गोष्ट, आजची जी स्टोरी आहे ही भयानक स्टोरी आहे. आणि हे जग लवकरात लवकर बुडावं अशी पांडुरंगाची प्रार्थना आहे माझी. संपू द्या आता नको. मला माहिती आहे चांगले जाणार आहेत पण वाईट पण जाणार आहेत, ध्यानात ठेवा. काय विषय समजून घेऊ आपण. तामिळनाडू, त्या बोरच्या गाड्या बिड्या आपली तर महाराष्ट्रात येतात का? ती तामिळनाडूची लोक TN पासिंग असतं बघा. तामिळनाडू त्यातला जिल्हा आहे कृष्णगिरी आणि त्या ठिकाणचं केलामंगलम नावाचं गाव आहे, मोठं गाव आहे. या ठिकाणी घडलेली घटना, आत्ता 8 दिवस झाले घटनेला फक्त. विषय काय नीट समजून घ्या. आपल्याला माहिती आहे, समजा गड्याला गडी लागला, पोर होत्यान का? नाही होत. तसं बाईला बाई लागली तर पोर होत्यान का? पण ते ही जगात आहे ना सगळे, ही फक्त जाणून घ्या. आणि असं त्यांना वाईट म्हणून नका बरं का, कारण त्यांना कायद्या संरक्षण आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की समलैंगिकांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, त्यांना त्यांच्या प्रमाण जगण्याचा अधिकार आहे. आणि आपलं सुद्धा काही म्हणणं असण्याचं कारण नाही. फक्त दुनिया कशी जाणून घ्या. वीरण्णा हा नवरा आहे. हा ट्रक मेकॅनिक आहे, म्हणजे थोडक्यात गॅरेज आहे. ट्रकचं पाठ्याचं काम वगैरे केलं जातं तिथं त्या ठिकाणी. आणि दडाप्याचं काम असतं ती, पण पैसे बऱ्यापैकी मिळतात. अशा ठिकाणी मेहनतीचं काम हा वीरण्णा करतोय. त्याची एक बायको आहे कृष्णम्मा. आता ही जी कृष्णम्मा आहे, ही महिला नुकतंच लग्न होऊन तिला एक 5 महिन्याचं लेकरू आहे. आलं लक्षात. आता नेमकी स्टोरी सांगायची म्हणजे त्यांचं बी सगळं व्यवस्थित चाललं होतं. असं काय नाही की बाबा यांना बातन रस्सम किंवा बातन तुमचं सांबार मिळत नव्हतं, असं काय नाही. तिथं भात सांबार, दुसरं काय नाही. अशा मुठीने हानी त्यात नुसती. तुम्ही बालाजीला गेले असे कधी तर बघा तिथले लोक जेवतात कशी. ती लय मोठं भाताचं गोळ्या मागं गोळ लय अवघड आहे. त्याची पद्धत वेगळी असते खायची जगायची. ही कृष्णम्मा जिथं राहत होती त्याच्या शेजारी, आता बाया घरी म्हणल्या ना, बायांना काय बुद्ध्या फुटन काही सांगता येत नाही तुम्हाला. ती शेजारी, आता एकटा माणूस आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे. माणूस हा एकटा जर ठेवला तर त्याला वेळ लागतं. माणूस हा समाजशील असल्यामुळे तो मित्र मैत्रीण ठेवतो बा. हिने एक मैत्रीण गप्पा मारायला, कोणाला तरी नावं ठेवायला, कोणाची उणीधुणी काढायला. आणि लय करून बायांचं कसं असतं, सासूला नावं ठेवायची, ही मला अशीच कर तशीच करती, नंदला नावं ठेवायची. असं त्यांचं विश्व वेगळंच असतं. पुढचीने सपोर्ट द्यायचा. मग तिने म्हणत चल तुला चहा पाजते. मग माझा लय केसाचा गुत्ता झालाय, आण कागवा घेऊन ये, मी तुझी इचरून देते. अशा प्रकारच्या दोघी मैत्रिणी. तिची जी शेजारीने ती आणि ही कृष्णम्मा, हे बऱ्यापैकी नवरा कामाला गेला, लहान लेकरू होतं, झोपलं दुपारच्या पारी की जवळच आपली 5-50 पावलाव तिचं घर होतं. गप्पा मारायच्या, केस इचरायच्या सगळा. आता ही तिची जी मैत्रीण आहे ती केस विचारता केसाचा गुंता सोडवता तिने हिच्या जंफराच्या गुंड्या कधी सोडल्या हिला सुद्धा कळलं नाही. ती हिला वेगळ्याच प्रकारचा स्पर्श करायची, चोळायची, नको ते दाबायची. हिला थोडं गुदगुल्या व्हायच्या. माझी तरी असं सिरियसली नाही घेतला विषय तो. बऱ्याच वेळा नियती ही आधी संकेत देऊन पाहते. समजा तुम्ही बसमध्ये चाललाय, एसटीत चाललाय किंवा बसमध्ये चाललाय, तुम्ही बसलाय, एका पुरुष शेजारी बसलाय, तिथं किती वयाचं असं त्यात काय बदल नाही. पण अशी थोराड डांगार बंगरी अशी जास्त असतात बरं का. तिथं बसलाय तुम्ही, तर काही लोक, विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, काही लोक ही वेगळ्या प्रकारचा स्पर्श करतात त्यांना. म्हणजे कसं माहितीये का, विचारणार, हात ठेवणार, आणि ती अशी बायम्यासारखी वागत्यात. त्यांच्या हाताच्या हालचाली बिलचाली हे अशा थोड्या वेगळ्या प्रकारच्या असतात.
हे नवीन मुलांना, तरुण मुलांना आईबापा काय तुमच्या बरोबर कंटिन्यू नाहीत, समजलं पाहिजे, जे कळलं पाहिजे. असा 1000-2000 तो एखादा माणूस भेटतो ध्यानात ठेवा. आणि तो त्याला विचारणार काही म्हण, त्याचे प्रश्न पण वेगळे असतात. दाढी मिशा केव्हापासून करतो, बघा प्रश्न, ही ध्यानात ठेवा. मग म्हणजे वयात आलाय वाटतं, हा काय कुठं आहे का नाही तुझं, असं अशा प्रकारचं बोलणं असतं. हे कॅच करता आलं. आणि जो चांगला माणूस आहे ना, कुठला तू, आता कितवीला आहे, शिक्षण कसं चाललंय, काय जॉब करतोय का, असं विचारणार. ध्यानात ठेवा. कोण काय विचार त्याच्यावर ध्यानात ठेवायचं. ते वेगळा मांडीला हात चोळणार, दंड दाबणार, ही अशा प्रकारचं हे पुरुषां लक्षात ठेवायचं. ही जी कृष्णम्माई, ही जी मैत्रीण आहे, तिला समलैंगिकतेची आवड होती. तिला नवरा होता, हिला नवरा होता, पण असे पण प्रकार आहेत. म्हणजे नवरा पण लागतो आणि स्त्रीशी पण संबंध ठेवला जातात, समलैंगिक म्हणतात त्याला. अमेरिकेत ह्या गोष्टीला पुरुषांना कसं गे म्हटलं जातं, तसं महिलांचे जे लेस्बियन असतात संबंध एकत्रित, त्याला सुद्धा गेच म्हणलं जातं. हे ध्यानात ठेवा. तर ती त्यांची चोळाचोळी चालू झाली भाऊ. आता त्याला काय म्हणतात आपल्याला काय माहिती नाही, पण त्यांचं ते चालू झालं. आणि त्यांचं विश्व, किंवा तुम्हाला असं मनात वाटत असेल, अरे गडीन बाई ठीक आहे बुवा, पण दोन बाया एकत्र म्हणले काय करतात. ही प्रकरण महाराष्ट्रात सुद्धा गुप्त आणि सुप्त बरीच ठिकाणी चालले. आता लक्षात ठेवा, काही काहींचं कॉमन म्हणजे ग्रुप सेक्सनी सुद्धा आहे. ग्रुप सेक्सचा अर्थ असा होतो 3-3, 4-4 बाया एकत्र सेक्स करतात, असा विषय. तुम्हाला आतलं कळायचं नाही. ही दोघीच होत्या. पण बरं, सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो, हायला आपल्याला तर पांडुरंगाचं नामस्मरण करायचं, कष्ट करायचं आणि भाकर खायचं. आता ही काही पाठीमागे शेत दिसते, बाजरीचं शेत आहे, बाजरी निघून गेली, शेत तसंच आहे अजून, निम्मी अर्धी खाली कुराने शेजारी पाखरांनीच. काय कस काय होतं असं बा, असं काही नसतं. सुख जसं मान्य वाचतं, तसं यांचं सुद्धा एक फिलॉसॉफी, यांची सुद्धा एक विचारधारा आहे. त्यांचं सुद्धा सुख त्यांच्या त्यांना जिथं अट्रॅक्शन वाटतं तिथं कायदेशीर माणूस तो कार्यक्रम राबवतो, असा विषय असतो. त्यामुळे त्यांना नाव ठेवायचं काही विषय नाही आपला, हा असंही. त्यांच्या जी सुखाची पद्धत आहे ती फार वेगळी असते. आता जरा जग ॲडव्हान्स झाले. पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी टॉय विकत मिळतात बऱ्याच ठिकाणी. हा काहींचं नुसतं चोळाचोळीच म्हणू त्यांनीच बागत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिस्चार्ज ज्याला म्हणतो ते दोन्हींचा पण होतो, हे महत्वाचं आहे. आणि डिस्चार्ज एकदा झाला की माणूस समाधानी. ही शरीर आहे, त्याची एक भाषा आहे, ती कळली पाहिजे लोकांना, ध्यानात ठेवा. ती त्यांचं त्यांच्या पद्धतीने बरोबर चाललेलं असतं. मग रात्रीचा नवरा आला, नवऱ्याने जर टंगलं टाकलं त्याचा कार्यक्रम ओके. नवरा कामावर गेला, पोरग झोपलं, बाईने जरी विषय करायचा ठरवला, तिचं पण नो प्रॉब्लेम. ग्रीन सिग्नल हमेशा, रेड बंदच कायमस्वरूपीचा, बलच गेला रेड सिग्नलचं त्यांचं, असं असतं. आता ह्यांचं जे चालू झालंय, होऊन दे बा, आपलं काय म्हणणं नाही. त्याच्यात काही कसं जगायचं, काय करायचं, हे जास्तीचा प्रश्न आहे का नाही. कमीत कमी आपण अन्न खातो, की आपण जी कृती करतोय ती काय करतोय हे तर जाणलं पाहिजे का नाही तुम्ही. हा, ह्या दोन चांडाळणी आहेत. आता एखाद्या बाईने नवरा असताना जर एखाद्या परपुरुषाशी संबंध ठेवले, तर ते बाकीचे मिळे बिडेले प्रेम संबंध म्हणतात, ते काय मला मान्य नाही. मी आपलं त्याला ठोकेकर नाव दिलेलं आहे. पण मलाच प्रश्न पडलाय, आता बाई जर अशी असन, नवरा बायकोच्या संसारात ही करणारी, अनैतिक संबंध ठेवणारी किंवा समलैंगिक संबंध ठेवणारी, हिला काय म्हणावं भाऊ. पण तिला चोळाचोळीन म्हणू भाऊ नुसतं. आपलं मराठीत काय इलाज नाही दुसरा. आता मराठी भाषा लय खतरनाक. ह्या चोळाचोळीनी काय केलं, हिचा कार्यक्रम रंगात आला का मग किती पोरग उठायचं. आता उठायला काय पोरग रडू शकतं, दात चावू शकतात, त्याची झोप होऊ शकते, काही प्रॉब्लेम येऊ शकतो. अडथळा तयार व्हायला लागला. ही चोळाचोळीन त्या कृष्णम्माला नवऱ्याविरुद्ध बडखून द्यायची मेंटली. तुझ्याकडे लक्ष देत नाही, तुझं असं नाही, मी आहे तुझ्यासाठी, हा फेड साडी चल. ती लय अवघड, तुम्हाला आतलं कळायचं नाही. ही असंच संबंध चालू असताना त्या दोघींनी मिळून एक भयानक निर्णय घेतला, जो अजिबात गेला नव्हता पाहिजे. एक माणूस म्हणून ते म्हणजे ही जी 5 महिन्याचं बाळ आहे फक्त, त्याला संपवण्याचा, अडथळा नको. किती मूर्खपणाचा निर्णय आहे. तारीख उजाडली 2 नोव्हेंबर 2025, चालू महिन्यातली घटना. एक 10 दिवस झाले. 2 नोव्हेंबर 2025 या रोजी
ही घटना करायचं ठरलं. तिने 1 तारखेलाच म्हणजे आदल्या 24 तासापासूनच ह्या 2 चांडाळणींनी त्याच्या घरात तिची जी चोळाचुळीने आणि ही जी आई आहे, ती आई म्हणायचं लाज वाटते तिला शब्द, यांनी त्या पोराला मारहाण केली. आता ते कुचंबलं का आता आजारी पडावं म्हणून त्याचं अन्न पाणी त्याचं दूध बंद केलं. बघा लोक कुठल्या नीच थरापर्यंत त्या चांबड्या पायी जात्यात, ध्यानात ठेवा. हा, चांबड्याचं लय अवघड आहे. तुम्ही नुसते म्हणत असाल आईला चांबड्या पायी जमीन गालावली, चांबड्या पायी आमच्या पूर्वजांनी हे केलं, तमासगिरने उधळलं ना. अजून सुद्धा लोककला केंद्रावर हाय फाय गाड्या, 3 राजकारणी बिजकारणी बरीच असतात, कार्यकर्ते, कॉन्ट्रॅक्टर, दुनियादारीन, सरकारी अधिकारी, पाकिटवाले, पोलिसन बिलिसन, हे जे एक्स्ट्रा मनी मिळतो ना, इकडे जिरवतो, ध्यानात ठेवा. हे जग आहे, असंच आहे जग, आतलं जग असंच आहे. पण हिथं 5 महिन्याचं बाळ म्हणजे त्याला काय म्हणजे काय का मानावाच काय ना. बघा तुम्ही आता ह्याला मारहाण केली, संध्याकाळी नवरा घरी आला, ते पोरग रडायचं, त्याला पोटात आग पडलेली. हा, आग किती वाटायची, तुम्ही भूक लागल्यावर चांगलं कळतं तुम्हाला कसं काय काय त्याला बोलता येते का काय येतंय. ती आपलं केविलवाल्या नजरेत आपल्या आईकडे बघत, कारण ती त्याला दाना पाणी भरीत होती. हा, बापाकडे बघायचं आहे. 5 महिन्याच्या मुलाला माणसं ओळखता येतात, त्याची त्या कृष्णलीला, त्याच्या त्या बाललीला काय वर्णावा तो आनंद. ज्याला मुलगा नाही, कोट्याची संपत्ती, मुलगच नाही, काय करायचं. ज्याला मुलं आहे ते बघा काय करतात. त्या मुलाचं संध्याकाळी जरा कुचंबल्या रडतंय म्हणल्यावर नवरा म्हणला काय झालं त्याला काय झालं, हे रडतंय का. हा, म्हणली काय खायना प्यायना आणि ते पोटात दुखत असेल त्याच्या म्हणून रडतंय, उद्या आपण डॉक्टरला दाखवू. मग नवरा गड्याचं कसं असतं, काळजी करायला आई आहे म्हणल्यावर त्यांनी थोडं दुर्लक्ष झालं. तुम्हाला सांगतो, ती पोरग काय एवढं त्याला झोपून दिलं नाही 12-1 वाजेपर्यंत का ती त्याची बुखीमुळे रडत होतं. तुम्हाला सांगतो, ती त्याला नाही दिलं अनपाणी. हा, अरे त्याला दूध तरी ती का रडतंय, गेला ते पोरग रडलं, गेला झोपून देत नाही. त्याचा रडण्याचा आवाज सुद्धा क्षीण होत गेला. दिवस दुसरा उजाडला, 9 वाजता यांनी गिळलं, थोडं नाही म्हणायला म्हणून तिने त्याला दूध पाजलं, ती पटापटा पिलं, शांत झालं. हिच्या डोक्यात होतं कव्याला नवरा घराच्या बाहेर जातोय. नवरा घराच्या बाहेर कामाला निघून गेला की चोळाचुळींना तिने बोलून घेतलं. 11:30-12च्या आसपास ती आली आणि ते पोरग सकाळी थोडं दूध मिळलं होतं, त्यामुळं जरा बरं वाटलं त्याच्या पोटाला. ते रडायचं त्याचं बंद झालं. त्याचं बी अंग दुखत असं, त्याचं बी बारगाड दुखत असताना हानमार केली होती त्याला, काय त्या जीवाला कळतंय. ह्या 2 चिकटा चिकटी करणाऱ्या बायांनी असा भयानक निर्णय घेतला. ही जी टवळी आहे महानालायक, तिची जन्म दिलेली, आता कुत्रीला बी पिल्लं होत्यात, डुकरीला तर 25-25 पिल्लं होत्यात. त्या सुद्धा पिल्लांना सोडत नाहीत. तुम्हाला सांगतो, काशवीला दूध सुद्धा नसतं देवाने दिलंय, नुसतं प्रेमाने नजरेने तिची पिल्लं. काशवीला दूध नाही, ध्यानात ठेवा. पण सगळी पिल्लं जगावती ती का, ती चालीन तिकडे, ती नॅचरल आहे. ते कोंबडीचं पिल्लू निघतं, त्याला दिले का देवाने काय दूध दिले का त्याला आईचं, नाही दिलं. त्याला काय दिलं, योक नावाचा पदार्थ पोटात दिलाय. कोंबडीचं पिल्लू बाहेर आल्या 4-5 दिवस जगू शकतं, कारण तितकं प्रोटीन किंवा जगण्याची ते देवानीच, निसर्ग कसा आहे बघा, ते ऑटोमॅटिक जगतं. ह्या 2 भिकारचोट बायांनी ही त्याला जन्म दिलेली म्हणली, कृष्णा मग मी बाहेर जाते, तू काम कर. म्हणजे समान दोषी आहेत. जरी तिने हाताने नाही मारलं त्याला, तरी ती बाहेर गेली, म्हणजे बाहेर गेली दरवाजा लुटून घेतलं. तिला माहित नव्हतं का आत काय होणार आहे. समान दोषी दोघी बी. आणि ही चोळाचुळींनी काय केलं, त्या मुलाचं गळा दाबून त्याला मारलं. 12-12:15 हा विषय झाला की चोळाचुळीन गेली घरी निघून. ही थांबली घरात आपली तशी. फोटो काढलाय त्याचा मोबाईलमध्ये, ते मेलेल्या बाळाचा, आईने, ध्यानात ठेवा. बघा लोक, फोटो काढला, तिला सेंड पाठवला, आणि ते आपलं एक साईडला मुंडकं पडलेलं आपलं कलश म्हणतात ह्याला, कलश टाकला त्याने, विषय संपला, जीव गेला निघून. केली बोंबलाय सुरुवात मोठीने, असं कसं झालं, 2 दिवस आजारी होतं, बयान अमकं बयान तमकं बयान, असा आरोड मोकार केला. 4 लोक, हा बाळ मेलास. लोक चांगली असतात, लोकांच्या लक्षात नाही इतकी नीची दुनिया आहे म्हणून लोक दिसण्यावर जातात. दिसण्यावर केली ठाणा बोंबलायला सुरुवात केल्याच्या पुढं झाली, लोक गोळा झाली. नवरा आला पटकून, त्यांनी बघितलं, म्हणलं सकाळी दूध पिलंय, रडत होतं, रात्री दुखत होतं बरं का,
पण काय, पण त्या वागणं जी आहे त्याच्या बायकोच, ध्यानात ठेवा, एका चार भिंतीच्या आत राहणार जेवढा संसार केलाय, एक बाईचं वागणं नवऱ्यापेक्षा चांगलं कोणाला कळू शकत नाही. काय बोलल्यावर काय वागन, काय बोलल्यावर काय वागन, ही त्याला चांगलं कळतं. आणि आपला नवरा कसा आहे हे बायकोला माहित असतं. सोपं नातं नाही हे नवरा बायकोच, लय गहन नातं आहे, सगळ्याच बाबतीत खोलवर नातं आहे, ध्यानात ठेवा. इथं म्हणला याला बाई तर काय रडाना भाऊ जास्त नुसतीच कुदती या, पण त्याने ती त्रास झाला तर त्याचा मुलगाच होता, काय विषय नाही. मग त्याला डाऊट आला थोडा, म्हणलं ही जरा रडती. दुसऱ्या संध्याकाळी तिने 1.5 चपाती खाल्ली, बाद बी काचकावला, हिने पोरग मेलीला हाय का नाही काय. लोक आणून देतात, आपल्याच बी देतात लोक आणून, मयत झाल्यावर बाहेरून भाकरी येतात. ह्याला डाऊट आला. शनी आता त्यांनी ती विधवत त्यांच्या विधीनुसार ते पुरून टाकलं होतं मसन वाट्यात. शनी पोलीस स्टेशन गाठलं बा. ही केला मंगलम पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ती पोलीसची टीम तिथं हजर झाली. नवऱ्याची तक्रार होती बायकोच्या विरोधात की माझं मुलगं मेले, एकच दिवस रात्री रडलं, मला बायको थोडा संशय साहेब. आता तपास चालतो डिजिटल, सगळे सीडीआर बीडीआर तिचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला, लॅपटॉपला जोडला. मृत बाळाचा फोटो, त्याचा टायमिंग पण होतं त्याच्यात, किती वाजून किती मिनिटांनी काढला. हिने आरोड करायला किती सुरुवात केली. आला म्हणले आरोड लोकांना बातमी शेजाऱ्यांना कळली 12 वाजून 20 मिनिटांनी समजा, आणि फोटो तर 12 वाजताच काढला. मग 20 मिनिटं काय करीत होती. बरं बाळ मेलंय, तिला कळलंय, कोण फोटो सेशन करत बसल का. पण फोटो सेंड कोणाला केलाय, ह्या चोळाचोळींना. हा काय लोक आहेत. ती पोलिसांनी बघितल्यावर त्यांनी ती पुरलेलं काढलं बा बाहेर आणि पाठवलं पीएमला. पीएमला पाठवलं की रिपोर्ट ओके एकदम, श्वासनलिकेत गळा दाबलेले मृत्यू. ते कवळं कातड त्याला काय, हिच्या अंगठ्याने ती दाबलं गेलं, त्या नसा दाबल्या गेल्या, श्वास कोंडून मृत्यू. ही मृत्यू झाल्यानंतर ते आलं की म्हणले ही गळा दाबून मारलेलं आहे. मग खबरी असतात सगळी, कोण म्हणली ह्या दोन्हींचं लय जुळतं बा, ही तिच्या शिवारात नाही, ती तिच्या शिवारात नाही. आता त्यांना वाटतं फक्त मैत्रिणी असत्या, लोकाला वाटलं. पण हे जुगाड होतं, हे चोळाचोळीचं हे होतं लोकांच्या समज. इथल्या लोकांना नंतर कळलं. मग महिला पोलिसनी घेतल्या ताब्यात. महिला पोलिसनी फोरप्ले कसा, साडी कशी फेडावी आणि कुठला पॉईंट किती वेळा चोळावा हे त्यांना बरोबर सांगितलं. कसं काय झाल्या ना बस, मग कबूलच झाल्या बा. असे कायदा इथे नियती कुठं कवा ना असते, तुम्हाला सांगतो. पोलिसांचा संशय काय तयार व्हावा नाही आणि शे काय उचलावा नाहीत. मग ते पोलिसांना तिने आरोपीने जे स्टेटमेंट दिले त्यातली 2 वाक्य फार महत्वाची आहेत. लेखी स्टेटमेंटनुसार, माझा नवरा माझ्याकडे लक्ष देत नव्हता, हे एक वाक्य. माझे आणि हिचे संबंध होते आणि हा मला अडसर ठरत होता पोरगा. ही 2 वाक्य तिने स्टेटमेंटला दिली. तिने कबूल जबाब दिला, सगळे पुरावे गोळा केले. आता ती जाईन समजा आतमध्ये, पोरग गेलं सोन्यासारखं. पण ह्याच्यातून एक गोष्ट समाजातली अजून एक निगती या, ज्यांना बायका नाही त्यांची गोष्ट वेगळी, पण ज्यांना आहेत त्यामुळं आपल्या बायकोला तुम्ही मेंटली किती कनेक्ट आहात हे सुद्धा महत्वाचं आहे. काही जण नादात आहेत, पाईपलाईन करायची, कांदा भरायचा, माझ्यावर कर्ज आहे, सोसायटी काढायची, त्याला बायको फक्त खायला पियाला घालणारी, पोरं सांभाळणारी, कपडे धुणारी, भांडी कुंडी करणारी, सगळ्यात महत्त्वाचं रात्रीची टंगडी टाकल्या 10-15 मिनिटापुरती एवढीच कळती. त्यांचा कार्यक्रम अवघड होणार इथून पुढच्या काळात ध्यानात ठेवा. बायकोची चर्चा केली पाहिजे, बायको कवा तरी कुठतरी फिरायला बी नेली पाहिजे. बायको फिरायला नेलं होतं, बायको 15 दिवस एवढी चार्जिंग होती, मारायला नेलं होतं अख्खा महिना चार्जिंग होती. ती गोडच बोलणार बा, चिडचिड करणार नाही. हे मानसशास्त्र समजून घ्या. आणि थोडं प्रपंच सुरळीत चालत असेल तर बाईशिवाय तर पर्याय नाही, ही तुम्हाला माहिती. वंश वाढायचा असेल तर बाईशिवाय पर्याय नाही, हेही तुम्हाला माहिती. त्याच्यामुळं शारीरिक नुसतं तुम्ही गरज पूर्ण करून अजिबात उपयोग नाही. ती बी बरीच जर 5 मिनिटात उरकून बाजूला होत्या, ती तरी डोकं लागत नाही लोकांचं. आपल्या मनात असलेलं अज्ञान शारीरिक संबंधाचं आणि मानसिक संबंधाचं हे बाजूला करून दोन्ही बाजूनी जर तुम्ही परफेक्ट लढाई केली तर तुमचा प्रपंच आहे, नाही तर अवघड आहे. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.